तर 2000च्या नोटबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला खरा, मात्र याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये दिसून येतोय। सातपुड्यातील दुर्गम भागात या नोटबंदी संदर्भात अनेक चर्चा आणि अफवांचं पेव फुटल्याचं चित्र आहे। याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी बिकेश पाटील। बिकेश, रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा परिणाम आदिवासी दुर्गम भागात होणार आहे। आदिवासी दुर्गम भागात अगोदरच बँकांची संख्या कमी आहे, त्यासोबत नेटवर्क आणि विजेचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी बँकांसाठी धडगाव असेल, अक्कलकुवा असेल किंवा तळोदा असेल, या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना 30 ते 40 किलोमीटर प्रवास करत तालुक्याच्या गावी किंवा मोठ्या गावी जावं लागत असतं। तर दुसरीकडे या ठिकाणचे आदिवासी बांधव ऊस तोडणीसाठी जात असतात, त्यांच्याकडनं आलेले पैसे ते घरातच ठेवत असतात, कारण की जवळपास बँकिंगची सुविधा नाही। तशातच आता काही परिवारांनी आपल्या भविष्यासाठी बचत करून ठेवलेले पैसे घरात आहेत, त्यात 2000च्याही नोटा आहेत आणि या नोटांचा वापर कसा करावा आता असा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे। हा नोटा बदलून कशा घ्याव्यात, कारण की या परिसरात बँक्स नाहीत, बँक राहिल्या तर त्या ठिकाणी होणारी गर्दी मोठी आहे। त्यामुळे या भागात 2000च्या नोटांसाठी बदलवण्यासाठी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज दिसून येत आहेत, तर काही नागरिक आजही या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। धन्यवाद बिकेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।